आज हात चांगला आहे, आज माझं बोलणं चांगलं आहे, काय गायचं काय उधळायचं आज उधळून टाका. उद्याची कल्पना नाही ना, उद्या आपण राहूच. उद्याची काय कल्पना नाही का, उद्या काय मुखले तुकडे वाजवायचे काय आहे समर्पण कोण टाकायचे दना दना. आज तुम्ही श्रीमंत आहेत, उद्याची काय कल्पना नाही. काल आमच्या मित्राचा 10वा होता, म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर होती ती मला, पण काल 10वा होता. मला जाता आलं नाही. ते दुसऱ्याच्या 13व्यामध्ये भजन वाजवत होते आणि ती स्वतः अभंग म्हणत होती. यादसाठी केला होता 8 तास, आता निश्चिंतने पावलं विसावा असं तीच म्हणून पकोजवळ डोकं ठेवून देव सोडलं. मुळशी तालुक्यामध्ये कोळवणची घटना. बाळू निगोद यांचे भाऊ, आता काल त्यांचा 13वा झाला. वैभवामध्ये आपलं वैभव आयुष्याच्या आयुष्य घालवतं ना. अंत वाल्याचे मावे म्हणणं सोपं आहे, मी वापिस मरम भावम. आपल्या स्वतःला मृत्यूसमयी काय आठवावं हे कळणं, अरे आयुष्याचे आयुष्य जातं नाही समजत माणसाला. मी या करता बोलतो देव जाणता गोड प्रमाण. देव जाणता, जाणता हा शब्द फार गोड. छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणतात. जाणता राजा, जाणते पण कशाला म्हणतात माहिती का. वृत्ती अपराध सर्वत्र स्वामिनो दंड इच्छिते असं रामानं सांगतं. जाणतेपणाचं लक्षण. ज्या माणसाला म्हणजे राजाचं जाणतेपण वेगळं, देवाचं जाणतेपण वेगळं, जीवाचं जाणतेपण वेगळं. देवाचं जाणतेपण मी आता जे सांगितलं ते तो त्याला सर्व कळतं, कारण त्यानं तर क्रिएट केलं, त्यानं जन्माला घातले. घरातल्या कर्त्या पुरुषाचं जाणते वेगळं, जो घरातला मुख्य माणूस असतो त्याला सर्व माहिती असतं. आपल्या घरात कोण कसं वागतं हे त्याला सगळं माहिती असतं, त्याला जाणतेपणा म्हणतात. जरीही माहिती असेल तरी तो इग्नोर निग्लेक्ट करतो काही घटना, का त्याला संसार चालवायचा असतो. आणि ते घरातल्या बाकीच्याला वाटतं यांना कळत नाही, नाही कळत. आता किती अवघड आहे. एखादी पोरगी एखादा पोरगा कॉलेजून आले ना आईला खोटं बोलतं, हे आईला माहिती असतं. का तिला असं वाटतं मी शिकलेली नीला शिक्षण येत नाही, पण तिला हे माहीत नसतं की तू जन्मल्यापासून तुझे नख तिनं मोजलीत नाही कळलं. खरे खोडे महिला मंडळाला विचारा. बाळ जन्माला आल्याबरोबर आई काय करते, बाळाची आधी 5 बोटं मोजून घेते. हाताची अरे 5 बोटं आहेत, इकडं 5 बोटं आहेत, पायाची बोटं मोजते, तिच्या आब्रोज भोया पाहते, तिची सगळे बॉडी चेक करते. माझं पोरगं कसलं गुणाचं जन्माला आलं. दररोज ते किती खातं, काय बोलतो, कोणते कोणते अवयव त्याचे कसे कसे वाढलेत आईला काय माहीत नसतं. त्याचा सर्व तिनं किती पाठ असतं आईला. जन्मल्यापासून जी बाई एक एक नखाचा बाळाचा अभ्यास करते, तिला चेहऱ्याचे एक्सप्रेशन वाचता येणार नाही, ती शिकली नाही. अनुभवी 2 प्रकारचे असतात. अनुभवी 2 प्रकारचे असतात. एक स्वतःला आलेले आणि एक दुसऱ्याचे अनुभव लिहून वाचून डॉक्टर झालेले, इंजिनियर झालेले, चार्टर्ड अकाउंटंट, कीर्तन नाही झालेले, कीर्तनकार पण. म्हणजे अनुभव मी माझा शेअर केला असतो, पण तो कोणीतरी तसा उचलून कीर्तन सांगितलेला असतो, नाही कळलं. म्हणजे हा अनुभवच आहे, फक्त तो त्याचा नाही, तो दुसऱ्याचा आहे. एखाद्या पोरीचं जर समजा डिफार्म झालं आणि ती जर एखाद्या घरोघरी जाऊन लोकांना सांगलेले, आजी मुलाला कोणत्या काळी कोणते कपडे घालावे सांगते बरे, आता ही तिचा अनुभव आहे, पण तिचा एका वाचून सांगितलेला. म्हणजे तो अनुभव आहे, मी नाही म्हणणार नाही, तो अनुभव आहे, पण दुसऱ्या कोणीतरी सांगितला, तो तिनं स्टडी करून लोकांना सांगितला, तिला कुठं तो अनुभव आहे. मग ती आजी सरत म्हणते, बाई तुझं लग्न झालं, ती म्हणे नाही, मग तुला करणार नाही, मला 14 नातू येत नाही कळलं. मला तू सांग ती मला शिक्षण नाही झालं माहिती त्यात, पण पोरला काय खाऊ घालावं आणि तिला काय हे तुम्हाला कसं सांगणार का बाई. म्हणजे दोनातला अनुभव वेगळा आहे. जसं वादनातला अनुभव असतो, काही प्रॅक्टिकली, काही माणसं असेल ग्रामीण भागातली, त्यांना वाजवून ते मुखली तुकलीचे काही कळत नाही. आपण जर त्यांना म्हणून वादा दादरा वाजवा, ती म्हणजे तू गा, मला ते कळत नाही, आणि गायला म्हणते हे होय, म्हणजे तर येतं की. काही लोकांचं म्हणा आज आपण असा राग गाऊ, तुम्ही आम्हाला तसं राग बी घेत नाही ना, तुम्ही एकदा म्हणा बरं हे हा म्हणा काय तू. त्यांना रागाचं नाव माहिती नसतं, पण ते गात असतात, ते गात असतात, बोलत असतात. हाच कित्येक सर्वसामान्य माणसं ज्यांना परमार्थ कळत नाहीत, ते परमार्थ जगत असतात. परमार्थाचं जगणं कोणतं, यदृच्छा लाभ संतुष्टो गोवित फ्लो प्रभाप्रमाणे जगा. माळिया जीवती नेली तेवती निवांतची ठेली, त्या पाण्याची केली व्हावी लागे. हे जगणं असं सर्वसामान्य माणसाचं, ज्याला परमार्थाची उत्पत्ती डेफिनेशन काही माहीत नसतं, पण ते त्याचा परमार्थ जगण्यातला असतो. तो कोणा म्हणतात देव जाणतेपणाचं सामान्य लक्षण का, तो कोणाला कळत नाही. देव देव म्हणण्याचं आयुष्य तो कळत नाही, म्हणजे किती कळत नाही. सरळ बोलतो वा. माणसं मंदिरात जाताना आपल्या स्वतः बूट किंवा चप्पल अशा ठिकाणी ठेवतात की पुढं पाहिले की देव दिसवा, मागं पाहिले की बूट, आणि ते परत म्हणतात देव जाणता देव जाणता. अरे त्याला जर सगळं कळतं तर मग माग काय असं त्याला सोडून पाहतो, त्याला तुझा जोडा सांभाळता नाही का, त्याने तुझाच जोडा सांभाळलाय नाही कळलं. जोडा म्हणजे पती पत्नीचा.
जर त्यानं तुझा जोडा सांभाळा तर ह्या जोड्यावर कशाला तू कॉन्सन्ट्रेट करून व्यर्थ जीवन घालवले. त्याला कळतं ना सर्व कोणत्या कळत. भगवान तो खुद जानता है क्यों मांगते हो भीख, किसी समय किसी को क्या देना वही समजता है ठीक. कोणाला मान, कोणाला प्रतिष्ठा, कोणाला पैसा, कोणाला स्वरूप, कोणाला सौंदर्य, देवाने ही गॉड गिफ्ट आहे. कोणाला काय दान द्यायचं तो ठरवतो. त्याने दिले बरं का, त्याच्या नाराज व्हायचं नाही. इट्स ओके म्हणायचं. काही घडू द्या. मान दिला तरी इट्स ओके आणि अपमान दिला तर त्यापेक्षा मोठं इट्स ओके म्हणायचं. संत देवापुढे झुकलेत नाही ना. काही जरी झालं तरी फक्त हसायचे. लेटेस्ट उदाहरण सांगू का, तुम्हाला पटेल का मला माहीत नाही. पालघरा साधूची हत्या झाली. माझ्याकडे तो आत्ता सध्या व्हिडिओ आहे. साधूवरती काठी बसली, रक्तभंबाळ झाला. त्याच्या मृत्यूसमयी त्या साधूच्या चेहऱ्यावरती हास्य. साधू मृत्यूसमयी हसलाय. माझ्याकडे तो व्हिडिओ आता सध्या. तो साधू कदाचित ह्या भावनेत म्हणला असेल, देवा आयुष्यभर साधना केली, मृत्यूसमयी चांगला मृत्यू व्हावा, पण तुझी इच्छा असे मृत्यू व्हायची का, इट्स ओके, मी नाराज होणार नाही. देवाकडे पण तो हसला असावा. शहाणा माणूस देवाला तक्रार करत नाही. तो देवाला तक्रारच करत नाही कशाचीच. तुला जे बरं वाटतं, तुझे त्वाम सुखी सुखित्वाम, तुझ्या त्वाम सुखी सुखित्वाम, तुझ्या सुखात माझं सुख आहे. मग तू मला दुःख दिल्याने जर तू की सुखत असेल तर मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे, कारण मला तुला सुखी पाहिजे. मला तर सुखाची इच्छाच नाही. हे प्रेमाचं लक्षण आहे. ददाती प्रत्ये गृह्णाती गोई माक्यती पुचिती भुंगते भोजिते शेव शेलविदम प्रतिलक्षणम. ही प्रेमाची पहिली लक्षण आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणमानम. नारद भक्ती सूत्र 34व सूत्र आहे. आता तो भक्ती व्याख्यास्याम जवळजवळ बरेचसे सूत्र मला पाठ आहेत बरं का. माझा विषय ते आजच्या संबंधाचा नाही, फक्त या संबंधाने बोलून गेलो. हे सगळं ईश्वराचं. भक्ताला देव कळाला की तो तक्रारच करत नाही. तो तक्रारच करत नाही, फक्त तो शोधत राहतो. भाऊ खोटं वाटेल, माझं शूटिंग चालू म्हणून बोलतो. काल माझ्या ॲक्सिडेंटला 11 वर्ष पूर्ण झाली. माझ्या ॲक्सिडेंटमध्ये अशी का घटना ही घडली याचं 11 वर्षात आणखी मला उत्तर मिळालं नाही. आणि आणखी एका प्रश्नाचं उत्तर मिळणं माझ्या आळंदीचं योगा मेडिटेशनच्या सेंटरचं काम आज थांबलं. काही प्रश्नाचे उत्तर तर हे सोडून द्यायचे असतात, त्याचं उत्तर शोधत कधीतरी सापडेल असा विचार असतो. अनेक असे प्रश्न आहेत जे आपल्या आयुष्यावर त्याचे उत्तरच सापडत नाहीत बरं का शिंदे पाटील. जीवनात अशा काही घटना घडलेल्या असतात त्या फक्त आपल्या मनालाच सांगाव्या लागतात. मृत्यू समयपर्यंत ते अंतकरात घेऊन जाव्या लागतात. त्या कोणालाच सांगता येत नाही, तेवढ्या क्लोज असतात. त्या सांगताच येत नाही कोणा आयुष्यात अशा काही घटना असतात. त्या आपल्याला वारंवार आठवत असतात, पण ते एक्सप्रेसच करता येत नाहीत. त्या मनाला सांगाव्या, साधना करावी, जावं लागतं आयुष्यभर. अशा अनंत साधना आहेत. म्हणतो ते देवाशी रुसावे, फुगावे, बोलावे, भांडा. त्यालाच का भांडावं, कारण त्याला सांगितलं म्हणजे त्याला कळालं की एक्सप्रेशन आपलं भाव कन्फेक्शन त्याला म्हणतात, पश्चाताप व्यक्त करणे. घडतं ना जीवनात अशा काही घटना, अनंत घटना आहेत. काही लोक म्हणतात ना, तू माझा क्लोज फ्रेंड आहेस, गुह्य गोष्ट तुला सांगतो, सिक्रेट आहे. जेव्हा दुसऱ्याला सांगितलेलं असतं तेव्हा ते सिक्रेट राहिलेलं नसतं. सिक्रेटचं मिनिंग काय माहिती का? सिक्रेट कशाला म्हणतात? जे सिक्रेटच असतं तेच सिक्रेट असतं. मी जर तुम्हाला म्हणून भाऊ तू माझ्या जवळचीत म्हणून सांगतो, मामा तुमचं माझं प्रेम म्हणून सांगतो, तुमचं माझं प्रेम म्हणून सांगतो, इथं सिक्रेट संपलं. जर जे सिक्रेट सांगितल्यानं तुझं करिअर उद्ध्वस्त होणार आहे ते तुझी तुला सांभाळता आलं नाही, पोरगा कसा सांभाळेल, तुझा मित्र कसा सांभाळेल? माझं बोलणं तर कळेल ना मावडी. जर जी सिक्रेट, जी घटना तुमच्या जीवनात तुम्हाला घातक आहे, तुम्हाला उद्ध्वस्त करणारे, तुमचं कॅरेक्टर संपवणारे, ती तुम्ही जेव्हा पुढच्याला म्हणतात ही मला सांगायचं नव्हतं, माझ्या जीवनात असं सगळं पण तुला म्हणून सांगते. जर तुमचं सिक्रेट उद्ध्वस्त करणं तुम्हाला सिक्रेट सांभाळता आलं नाही तर तुमचा मित्र सांभाळ अपेक्षाच कशी ठेवता? ते सिक्रेट संपत त्या दिवशी ते गुह्य राहत नसतं. गुह्याचं डेफिनेशन हे नाही, गीतेमध्ये गुह्य सांगितले, इथे गुह्यचं मग शास्त्र. गुह्याचं जे डेफिनेशन दिले ते सिक्रेट सायन्समध्ये. लोकांना काय सिक्रेट नावाचं बुक्स मिळतं, सिक्रेट नावाचं बुक्स कधी रीड केलं असेल तर वाचलं असेल तर प्रचंड गोड सिक्रेट आहे त्यामध्ये. त्याची स्टोरी तर त्यापेक्षा बाहेर केली, त्याचा मूव्ही चाललेला आहे हो महाराज. मी याकरता बोलो, परमात्म्याने आपल्या स्वतःचा गुह्य जसं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. कोणतं गुह्य? जेन सांगे माता देवकीशी, देन सांगे पिता वसुदेवासी, जेन सांगे गुह्ये बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनाशी बोलतो. बरं किती प्रेम तो चोरून काय तो संन्याशी होणे जणी चोरून माझी भगिनी पर विकल्प मुझे म्हणे मी तू दोन्ही स्वरूप एक. देखा नव्रत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे तर सरत्य पण अर्जुनाचे करत असतो. काय प्रेमाचं टोक आहे, असं प्रेम जगाच्या पाठीवर पाहिलं नाही. काय प्रेम असं कौतुकाचे नाही, कष्टाचा गुमान तो कोणाची भाषा. गोवी भ्रमला सुमन प्रेम प्रीतीचे बांधले, तिनं सुखे काही केले. आपल्याकडे लक्षणं नाहीत, आपल्याकडे प्रेम आहे का? ते म्हणण्याचं युअर माय हार्ट, तू माझं हृदय, तू माझी धडकन. हे कशाचं धडकन? काड्या लावणारे हेच असे सगळे कशाचं हे म्हणण्याचं असं प्रेम आणि प्रेम काय ठिकाणी.
ते व्याख्या मी सांगून येतो आज, नाही तर मी एक कीर्तन केलं मी त्याच्यावरती. फक्त प्रेम शब्दावरती घेतला आणि वेगवेगळ्या जगभरातल्या कोणत्या कोणत्या व्यक्तीने कोणत्या कोणत्या प्रेमाच्या व्याख्या केल्यात, अशा सगळ्या शास्त्रज्ञ असं फिलॉसॉफर जगातल्या अनेक तत्वज्ञान पुरुषाच्या व्याख्या सांगितल्या. आता त्या कॉलेजला मी व्याख्यान केलं, ग्रंथ उगम आणि विकास. हनुमान चालीसाचा उगम कुठं झाला तर मोहम्मद जलालुद्दीन अकबर याच्या मस्जिदीत झाला. या हनुमान चालीसा ही तिथं म्हणणाऱ्याला माहीत नव्हतं कुठं उगम झाला. तसं ज्ञानोबाचा हरिपाठ काशीत लिहिला गेला, ही 99% लोकांना माहीत नाही. ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका निवशाला लिहिली गेली. अशा शेकडो ग्रंथाच्या संबंधी एवढं डीपमध्ये बोलू त्या विषयासंदर्भाने आहे नाही. पण त्याकरता मला काही दिवस द्यावी लागले, समर्पण करावं लागतं ना. मी मला सांगितलं की आता सध्याच्या स्थितीला अनंत विषय घेऊन लोकांशी साधून बोलावं, चर्चा करावी, समर्पण करावं. परमात्मा कळू लागले की आनंद जगण्याचा वेगळाच. मी एवढ्या मस्तीत का जगावं, कारण जसं असं कळणं जगणं कळतं का तसं त्याच्या चेहऱ्यावरचं तेज वाढत जातं. लोकांना वाटतं याला काहीच नाही, कार्यक्रम नाही, बोलत नाही, मान नाही. अरे त्याला काय ती त्याला एकट्याला माहिती असतं. त्याला जगणं कळालेलं असतं, त्याला ईश्वर कळायला असतो. तो लोक त्याच्याकडे पाहतात आणि तो लोकांकडे वेडे समजून पाहतो. लोक त्याला म्हणतात पण त्याला माहिती येडा मी नाही. येड तर तुम्हाला लागले कारण तुम्ही कशाच्या मागं धावायलात की नाही. जे सापडणार नाही त्याच्या पाठीमागे लोक धावाले. ज्ञानोबाची भाषा आहे का विद्युस्फुरीने का पाही जगा माझी. काय सुरुवात त्याची, विद्युस्फुरीने का पाही जगा माझी. विषय सुख आहे हे बोलण्यासारखेच नव्हे का विद्युस्फुरीने का पाही जगा माझी. आठवलं बा, आठवलं. सगळे सर्व चेहरे जाणकार असले की थोडंसं जास्त आठवतं. तुम्ही आता म्हणले तसं ऐकणाऱ्याचा चेहरा दिसला की आणखी बोलावं असं वाटतं. मी देवाचं जाणतेपण सांगतो, प्रचंड देव. छत्रपती शिवरायाला जाणतेपणाचा कळस म्हटलं गेलं, कारण छत्रपती शिवरायाला स्वतःच्या भावाने एक श्लोक लिहून दिला होता. छत्रपती शिवरायांच्या मोठ्या भावाचं नाव संभाजीराजे. ते विजयपूरला राहत होते. जन्मल्यापासून आपल्या मोठ्या भावाची भेट झाली नव्हती. आईकडे हट्ट झाला, मासाहेब संभाजीराजांची भेट व्हावीची इच्छा आहे. ठीक आहे. मोठ्या संभाजीराजांना विजयपूरपासून 6 किलोमीटर अंतरावरती कनकगिरीच्या युद्धामध्ये अफजल खानाने ठार मारलं. आपला पोरगा गेला, आपला भाऊ गेला. या नात्याने 14 मे 1657 पुरंदरच्या पोटी जन्माला आले धुरंधर. नंतर त्याच शिवाजीराजेने आपल्या मुलाचं नाव संभाजीराजे ठेवलं. शिवरायांच्या सख्या मोठ्या भावाचं नाव संभाजीराजे. त्याच संभाजीराजेने वाघनखी बनवली, वाघनखी. तीच वाघनखी नंतर शिवरायांचा हात झाला आणि त्याच वाघनखीचा अफजल खान फाडला गेला. मला आधीचा वेळ त्या संबंधाने बोलत नाही. वृत्ती का कराडो, वृत्ती या संबंधाने विचार केला की त्यांनी तेव्हा जाणते पण सांगितलं होतं एवढं ना की यस्य आस्वं तस्य राज्यम. जी माणसं सामान्य जीवातल्या पशु प्राण्यावरती नितांत प्रेम करतात, ज्याच्या राज्यातला पशु आत्महत्याची भाषा करत नाही, त्या राजाला जाणता राजा असं म्हणतात. जाणता राजा म्हणतात. सर्वांची दखल घेत होतो म्हणून तर त्यांचा प्रसंग आहे. संभाजीराजांनी दिलेला घोडा पाग्यात होता, घोडा खरारा करत नव्हता. शिवरायांना निरोप आला वैद्यांचा, राजा घोडा खरारा करत नाही. राजे त्या दिवसांकडे जेवले नाहीत. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, परत निरोप आला. राजा आणखी परिस्थिती. शेवटी 12 वाजले, 1 वाजला. अनिल महाराज सकाळचे 3 वाजता निरोप आला पाग्यातून, राजा घोड्याने खरारा केला बरं. सकाळी 3 वाजता महासाहेबाला आवाज गेला, महासाहेब जेवणाचं ताट करा, मला पण भूक लागली. आपल्या राज्यातला घोडा 3 वाजेपर्यंत खात नाही म्हणून जो राजा अन्नाला स्पर्श करत नाही त्याला जाणता राजा म्हणतात. म्हणतो जाणते पण इकडे देव जाणता. जाणतेपणाचं हेच कारण असतं ना, ज्याला सर्वाचा अंत संत जाणते येत ना. आपल्याला झालेलं दुःख सामान्य कोणत्याच व्यक्तीला होऊ नये याकरता स्वतःची परंपरा बंद केली. अनेकांच्या सरक्यांच्या कित्याच्या लोकांचा त्रास सहन केला आणि मुक्त करून टाकलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओळला गहनी प्रसादे ज्ञानदेवा सारच सुचवली. इथपर्यंत आलेली मालिका बंद केली म्हणून तर ज्ञानोबाच्या खाली कोणताच ज्ञानोबाचा वंश का कोणी. नाथांचे वंश असे वंशाचे परमते लोक आहेत ना. ज्ञानोबाच्या वंशात आहे का कोणी. महाराष्ट्रातला ज्याला वाटतं का आपल्या पाठीमाग कोणाचाच वंश नाही त्याने बिंदास सांगावं मी ज्ञानेश्वर महाराजांच्या वंशातला आहे, का तो आमच्या सगळ्याचा वंश. ज्यांनी स्वतःचा वंश सर्वांकरता बंद केला. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा.
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देव जाणता अपोलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्त तसे. कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण होती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी सौराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबा यांचा सर्वांच्या परिचय सर्वांच्या पाठातला भगवंताच्या व्यापकतेचं दर्शन घडवून देणारा तीन चरणाचा अभंग. विठला विठला अभंग सर्वांच्या परिचित सर्वांच्या पाठातल्या अभंगातील प्रतिपाद्य विश्वास आहे. महाराज म्हणतात यच्चवत प्राणी मात्राचं जीवन डोळ्यापुढे ठेवतं जगतामध्ये सामान्य जीवापासून देवापर्यंत मुंगीपासून हत्तेपर्यंत पामरापासून मुक्तापर्यंत जीवदशीपासून शिवदशीपर्यंत अनाथापासून सनाथापर्यंत चाकरांपासून राजांपर्यंत मुंगशीपासून मुक्तांपर्यंत साधकांपासून सिद्धांपर्यंत विषानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत किंबहुना काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीव आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये कुठेतरी काहीतरी काम करतो आणि परमात्म्याचं अस्तित्व कधीतरी मान्य करतो. पण जेव्हा तो कधीच मान्य करत नाही तेव्हा त्याच्या व्यापकतेचं दर्शन संतांना द्यावं लागतं. तुकोबा म्हणतात तुम्ही कुठे कधी कोणत्याही भावनेत काही काम करा ते देवाला कळतं का तो जाणत आहे. त्याची जगात ओतप्रोत सत्ता आहे. अभंगाचं पहिले चरण तो अत्यंत चतुर आहे. प्रत्येकाचं अंतकरण ओळखतो आणि मग काम करतो हे त्याचं खरं चातुर्य आहे. दुसरं चरण तो जगताचा करता आहे पण जगताचा भोगता नाही. तो जगतापेक्षा अलिप्त निराळा विकारण ही ते अभंगाचं शेवटचं चरण. विठला विठला अभंगावरती बोलत असताना सालाबातून याही वैशी श्री क्षेत्र अडोळा तालुका माजलगाव जिल्हा बीड आपल्या गावामध्ये कैवल्याचे पुतळे ज्ञानांचे शिरोमणी युगाची माऊली साधकांचे मैबाप अखंड समाधिघन मुक्त कैवल्य तेजोज्ञी से ज्ञानोबा यांच्या ग्रंथराज्ञी ग्रंथराज असा शब्दच नाही मुळात ग्रंथराज्ञी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. कारण तुकोबा ज्ञानोबा यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका नामदेवरांनी त्या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी असं नाव दिलं. 9033व्या जोग महाराज संस्थेच्या ज्ञानेश्वरीमध्ये साखरे महाराज ज्ञानेश्वरीमध्ये 9034व्या 15व्या अध्यायामध्ये कोविज असते. मी ज्ञानेश्वरीचा उपासक अभ्यासक या नात्याने बोलतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिकेमध्ये एकही ज्ञानेश्वरी असा शब्दच नाही. नाथाने ज्या 5 ओव्या लिहिल्यानंतर त्याच्यात आले ज्ञानेश्वरी पाठी जो उभी करेल मराठी त्याने अमृताची ताठी जाणं नरोटी ठेवली. माझ्या चिंतनाचा विषय थोडासा वेगळा आहे. त्यानिमित्ताने भावार्थ रामायण नाथ महाराजांचं भावार्थ रामायणामध्ये वाल्मिकी रामायण गोस्वामी तुळशीदास रामायणामध्ये थोडासा भिन्नता आहे. ऐकणारे थोडेसे कधी कधी डिस्टर्ब होऊन जातात. कारण भावार्थ रामायणामध्ये कैकेयीला 2 मुलं सांगितलीत. कैकेयीला 2 मुलं सांगितलीत. गोस्वामी तुळशीदासाने रामचरित्र मानसामध्ये आणि वाल्मिकी रामायणामध्ये सुमित्रेला 2 मुलं सांगितलीत. म्हणून तो सुमित्रेनं भरत म्हणजे भरताच्या शिवेला शत्रुघ्न दिला आणि रामाच्या शिवेला लक्ष्मण दिला असं गोस्वामी तुळशीदासांचं विधान. आजचा माझा तो अभ्यासाचा विषय नाही किंवा त्या विचाराचे क्राऊड तसे राहिले नाहीत क्राऊड्स नाहीत म्हणजे त्याबद्दल बोलावं तर काय बोलावं हाही प्रश्न नाही. लोकांना प्रश्नच पडत नाही तर उत्तर कोणते द्यावीत. त्यामुळे कधी कधी आपणच निर्माण करावे आणि आपणच त्याचे उत्तर सांगून टाकावेत असा एक त्यातला भाव असतो. मी बोललेला प्रश्न करायचा तुमच्या आज लक्षात आला असेल हा प्रश्न आहे. कोणत्या राणीला किती मुलं आहेत हे बसण्यापैकी एक. तर मी सायकोलॉजीचा स्टुडंट आहे. मी खूप लवकर चेहरा वाचतो. मला चेहऱ्याचे एक्सप्रेशन भाव एवढ्या लवकर कळतात. गेली 32 वर्षाचा अनुभव या क्षेत्रातला. त्यामुळं माणसं आता का किंतु परंतु प्रश्नचिन्हच नाही कोणाकडेच. माझा एक मित्र आहे IT क्षेत्रामध्ये काम करतो. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. 25-30 लाखाचं पॅकेज आहे. प्रचंड विद्वान आहे. त्या विषयातला खूप चांगला मास्टर आहे. त्याने मला एकदा सहज प्रश्न विचारला महाराज कीर्तनात विठ्ठल विठ्ठल का म्हणतात. मला माहिती होतं त्याला विठ्ठल विठ्ठल का म्हणतात हे माहीत नाही. पण तो मला प्रश्न अडवायचा म्हणून विचारत नक्की नाही. त्याची क्युरियोसिटी जिज्ञासा होती क्युरियसपणा होता.
मी त्याला सांगितलं कोणताही अभंग असो, कोणत्याही निमित्ताने कीर्तन असो, कोणत्याही रसात कीर्तन असो, कोणाचंही कीर्तन असो, प्रत्येक 10-15 मिनिटाला एखादा कन्सेप्ट क्लिअर झाला म्हणजे विठ्ठल म्हणायचं नाही, एखादं चरण आठवलं नाही म्हणून विठ्ठल म्हणायचं नाही, टाइमपास म्हणून विठ्ठल म्हणायचं नाही. तो 24 तास आपल्या फक्त हेच लक्षात राहावं, काही बोला, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत विठ्ठल आहे. आपल्या मूळ कॉन्सन्ट्रेट, आपल्या सर्वांचं लक्ष आपल्या मूळ स्थानाकडे असावं. आपण कुठेही परंपरा काही जरी कोणता रस सांगितला तर ती रसभिन्नता होता कामा नये, ठीक आहे. आपली निष्ठा, आपली परंपरा लक्षात राहावी, त्या परंपरेतलं असतं. त्यामुळे आपल्या सर्वांच्या पुढे आज आडोळ क्षेत्रामध्ये आलो, दुष्यरांना आलो. गेल्या वर्षी काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सर्व गावांचं प्रेम ज्यांच्यावरती कार्यक्रमाचं संयोजन जे करतात, महाराष्ट्रात तबलावादक म्हणून ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे, आमचे वैभव महाराज सोळंके, त्यामुळे त्यांचे बंधुराज आमचे माधव महाराज, आमचं माऊली आढाव, ज्यांना सुंदर आता चाल गेली केदार महाराज, संगीत अलंकार आमचे अभिमन्यू महाराज, आबा पांचाळ महाराजांनी सुंदर बाजूला, अगोदर महाराजांनी सुंदर बाजूला, सर्व टाळकरी म्हणजे सर्वला अभिवादन. समोर ताई येत, माई येत, त्या दोघांनाही धन्यवाद. माऊली येत, खास लवळून आमचे शिंदे पाटील परिवार दोघांनाही धन्यवाद. अनिल महाराज, सर्वाला धन्यवाद व्यक्त करतो. इकडे एकनाथ महाराज आहेत, सागर महाराज आहेत, सचिन महाराज आहेत. जवळजवळ महाराष्ट्रातील सर्वात जास्त महाराज मंडळी ह्या पत्रिकेत दिसलेत मला. इथं 8-10 घराच्या गावाच्या मागणी 8-10 हजार लोकसंख्या असलेल्या गावाला जाधव मामा जी माणसं आणणं शक्य नाहीत ती आडुळ्यात कशी येतात, मला लई दिवसाचा प्रश्न पडायला आहे. तुमच्या सर्वांचं प्रेम, तुमची साधना आहे. आता ज्यांची अमूल्य वेळ घेऊन उपस्थिती लाभली ते आपल्या संप्रदायाचं वैभव. 59 वर्षाचं वय भाऊंचं, 59. 2-3 वर्ष पकवाज वाजवत तरी मुखडे स्पष्ट उमटत नाहीत. नंतर तुम्ही तर वादक आहे सगळी, गायकवाद, मुखडे तुकडे चक्र झाल्यानंतर चालत नाही. स्पीड डोक्यात होतात, पण ते जसे इमोशन क्रिएट होतात, एक्सप्रेस होत नाहीत, तशी ते डोक्यात राहतात, हातातून बाहेर पडत नाही. म्हणून तर लोकांची पढंत चांगली असते, कधी कधी त्या हातातून निघत नाही ना. एव्हरग्रीन माने, एव्हरग्रीन. जसं काही हिरो कायमचे तसेच दिसते, अनिल कपूर सारखे, ते बदलतच नाही. ते तेव्हा तशी दिसत होती, आजही तसे आहेत. तसं आमच्या भाऊंचं वाजवणं तारुण्यातलं 25 पोराच्या तोयाच्या पोरा लाजेल एवढं सुंदर वाजवणं आहे. त्याला गॉड गिफ्ट म्हणावं लागेल, ईश्वरी देणी. असं घडत नाही कधी कधी. गाण्याचा आवाज, नोटेशन कालांतराने बदलले जातात. आणि आता तर सिद्ध झालंय की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हेच राहणार. आता येतील जातील काही. जसं फिल्म इंडस्ट्रीजमध्ये अनेक हिरो हिरोईन आले आणि गेले, अमिताभ बच्चनचं स्थान जसं आढळ राहिलं, तसं वादन क्षेत्रामध्ये आमच्या भाऊंचं आढळ स्थान राहिलं. पोरं सध्या प्रचंड तयारीत वाजवण्यामध्ये, पण तरीही कालांतराने थोडे 10-5 वर्ष व्हॅलिडिटी संपत्ती त्यांची. आणि त्यातल्या व्हॅलिडिटी कशाने संपत्ती मध्ये का, शिष्य लवकर तयार झाल्यावर. असं मी बोलत नाही, गुरुवर यांच्या भाषेत बोलतो. पाय पडून घेण्याची सवय लागली की विषय दुसऱ्याचा पाय पडत नसतो. त्यामुळे बाल्यावस्थेमध्ये पाय पडून घेण्याची सवय नसावी. बाल्यावस्था ही प्रसिद्धी आणि मानप्रतिष्ठा देते, पण कालांतराने घातक असते. ज्या वयात जे करायचं त्याच वयात कीर्तनाची काही मर्यादा असावी लागते. कीर्तनाचा असा तर नियम निघाला पाहिजे, जी माणसं टाळ घेऊन 10 वर्षे कीर्तन करता उभी त्यांनी कीर्तन करावीत. किंवा ज्यांना ज्ञानवातुकाच्या सोहळ्यात 10-5 वर्ष वारी केली त्यांनी कीर्तन करावीत. ज्याने अनेकांच्या कीर्तनात सत्संगत सेवा केली, पण अन्यथा काय घडतं त्याचं मूल्य राहत नाही. ह्या माणसाने आयुष्य घालवायचे आणि यांना काही कोणीतरी येऊन काहीतरी सांगायचं. असं घडतं ना कधी कधी. मी कोणाच्या अपोजिट बोलतो, गैरसमज काढून टाका. मी आयुष्यात कधी कोणाची निंदा केली नाही आणि काही कारण नाही, हाय तेच भुसकळ झाले मला. मी त्याच ओझ्यानं सरता सरना एवढं झालं सध्या वैभव महाराज. मी संबंध नाही याकरता बोललो. मी आता भाऊंना खेद व्यक्त करतो, म्हणजे खेद व्यक्त करत होतो. मामा जेवता जेवता खेद असा व्यक्त केला, एखाद्या गावामध्ये सप्ताह मोठा ठरला ना, आता आपल्या सप्ताहात किती वर्षे, 3रं. जर पुढे 12 वर्षे पूर्ण झाले आणि तपपूर्ती 16 जवळ आला की लोक 12व्या वर्षी काय म्हणतात माहिती का, महाराष्ट्रातले आता सर्व चला आता परत एकदा भाऊला बोलवा, जाऊ द्या, लाख रुपये जातील. अभिमन्यू महाराज आता त्या टायमाला प्रचंड पैसे देऊन महाराज लोक आणले जातात. पण त्या टायमाला लोकांना गायक चांगला लागतो, वादक विद्वान लागतो, खूप तयारीचे माणसं लागतात. त्यांना कीर्तनकार फक्त विद्वान नसावं लागतात. गायक तयारीचे आणणार, प्रॅक्टिस केलेली, रियाज करणारे गायक पाहिजे, तर रियाज केलेला प्रॅक्टिस करणारा पकोज वादक पाहिजे, पण त्यांना विद्वान अभ्यासक कीर्तनकार नको आहेत. हे तसं खेदाचा प्रश्न आहे. त्यामुळं तर हल्ली लोकाला कसंही कीर्तन आवडतं या नात्याने नाही. कीर्तनाचा अभ्यास करण्याकरता पूर्वीच्या काळात आम्ही अभ्यास करायच गेलो होतो. कीर्तन कशाचं माहिती हो, म्हणजे कीर्तन करावं लागेल हा प्रश्नही नव्हता. म्हणून आजही महाराष्ट्रातले 90% कीर्तनकार पूर्वीचे पकोज वादक आहेत.
गायकापेक्षा वादक लवकर कीर्तनकार होतो, कारण गायकाच्या डोक्यात असतं महाराज पहिल्याच्या कधी येणार, आता ते कोणत्या रसात सोडणार, कोणत्या रसात ते ताण असतो, दुसऱ्याच कोणी उचललं होतं ते ताण तिसराच. वादकाचा विचार करा, तुम्ही काही म्हणा त्याला वाजवूनच. नियम असा आहे की गायकापेक्षा वादकाला पाकिट जास्त दिले पाहिजे. सुरुवात कुठून करते ते पहा. मामा आता ओझ आहे तुमच्यावर आज, तुम्ही घरातले पाहून घेता. त्याला काय आबा तुम्ही प्रमाण म्हणलं तरी त्यांनाच वाजवायचं, केदार महाराज म्हणलं तर त्यांनाच वाजवायचे, मी म्हणजे म्हणू कोणी पण वाजवायचं त्यांनाच ना. आणि कीर्तनातली चाल कोणतं किती रंगवायचं हे वादकाच्या हातात. त्याचं विठ्ठल विठ्ठल त्याचं कीर्तन, त्याचं अभंग कीर्तन वाढवायचं की त्याला रसभंग करायचं हे वादकाच्या हातात. साधी जरी प्रमाण म्हणलं एखाद्याने बिना स्वराच्या माणसाने तरी त्या प्रमाणाला लपक दिली ना, चांगले रग्गे वाजवला किती प्रमाण रंगतं. नुसता ठेका धरला ना तो परिचन ना हा परिचन धरतं देवर ताणून. त्यामुळं कला आहे, स्वतंत्र कला आहे. गुरुरे वैद्य महाराज एक श्लोक सांगायच्या आवडीने, ना गुणी गुणना मित्ती गुणी गुणीशी मत्सरी, गुणीचे गुणरागेचे वरलो सर्वजन. हा गुणहीन पुरुषाला जशी गुणवानाची किंमत कळत नसते, गुणवान गुणवानाचा द्वेष करतो. एखादा व्यक्ती असा असतो जो स्वतः सर्वगुण संपन्न असतो आणि तो गुणवानावरती प्रचंड प्रेम करतो, प्रचंड प्रेम करतो. काही माणसं महाराष्ट्रात गुणवान नाहीत पण त्यांच्याकडे प्रचंड मोठे गुणवान आहेत, हात त्यांचा मोठा गुण आहे. आणि काही गुणवानाच्या घरी गुणवान नाहीत, तो वाण म्हणा एका प्रकारचा गुणाचा वाणच म्हणू लागेल. वानवळा वेगळा आणि वाण वेगळा. त्यामुळे आडोळकर भाग्यवान आहात आपण सर्वजण. एवढे मोठे रत्न सर्व पाहायला मिळतात. वक्ता कधी स्वतंत्र नसतो, किंवा मी तरी माझं दररोजचं कीर्तन वेगळ्या माइंडचं असतं. मला जसे क्राऊड, मला जसे चेहरे समोर दिसतात तसं मी काहीतरी बोलत राहतो. मी आज हा अभंग हा घेतला ना, उद्या माझ्या कीर्तनातून कुठं असेल तर या. मी उद्या जरी हा अभंग घेतला तर माझ्या डोक्यातून काय बाहेर पडली ही मलाही कल्पना नसते. मी फक्त स्टडी करतो, वाचन. आता एक नवीन बुक्स घेतलं मी रीडिंग करायला, वाचायला. मग खूप भावलं मला ते. तुम्हालाही वाचायचं असं तर नाव सांगतो, ABC घ्या, आप्पा बळवंत चौकामध्ये पुण्यामध्ये. त्या पुस्तकाचं नाव आता मी जे वास्तविकचं नाव आहे, यांनी घडवलं सहस्त्रक, असं बुक्स रेफर सांगतो. यांनी घडवलं सहस्त्रक. सहस्त्रक म्हणजे 1000, म्हणजे 1001 पासून 2001 पर्यंत या 1000 वर्षात जेवढे 1000 प्रतिभावान पुरुष होऊन गेले त्या सर्वांचं चरित्र एका बुक्समध्ये जगभरातल्या. आणि कौतुक सांगतो माझ्या डोळ्याचं पाणी, कारण त्याच्यामध्ये ज्ञानोबा तुकोबरा येतो. ज्ञानोबा तुकोबरा येतो. जगभरातले प्रतिभावान पुरुष यांनी घडवलं सहस्त्र. रीड करण्यासारखं खूप स्टडी, म्हणजे मी तर मला खूप बरं वाटलं. कोणाकोणाच्या सन्मानी काय काय वेगळं, कोणी क्रीडा, राजकीय, धार्मिक, वेगळ्या विविध क्षेत्रातली माणसं आहेत. आपल्या ती वाचण्याची सवय नाही, हा प्रश्न सोडा. आता वाचन हा प्रश्न जवळजवळ संपत आलेला आहे. तरी आपण सर्वजण आहात. सप्ताहाचं 3रं वर्ष एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढा सुंदर कार्यक्रम संपन्न होतो. मोरेश्वराची कृपा आहे, मोरेश्वराची कृपा आहे. आणखी तुम्हाला सांगतो, वैभव महाराज निमित्त ठरायलेत. मामा तुम्ही सर्वजण निमित्त आहात. हे त्यांना सर्वांना इथं बोलवायचे, गणपती बाप्पाला सर्वांना इथं बोलवायचे. करी पांडुरंगा येई त्याच्या मना, करी पांडुरंगा येई त्याच्या मना, निमित्ता कारणा भक्त शोधी, निमित्ता कारणा भक्त शोधी. अर्थात ते निमित्त कोणतरी शोधून यावं लागतं. देवाला खाली तर यायचंय, पण उदर तर कोणाच तरी घ्यावी लागेल ना. उदरातून यावं लागेल ना कोणाच्या तरी निमित्ताने. तो निमित्तानेच येतो, भक्ताच्या निमित्ताने येतो. त्याला अनेक कामं करायची असतात. तुम्हाला वाटतं का नृसिंह अवतार आज नाही? आजही गोस्वामी तुळशीदासांचं वर्णन आहे. नृसिंह अवतार आजही प्रगट व्हायला तयारी, तो एक खांबात प्रगट व्हायला तयारी. पण गोस्वामी तुळशीदासांनी रामात एवढं घोर वर्णन केलं, तो का दिसत नाही माहिती का? रामकथा तो कितनों ने लिखी, तुलसी दैशी मर्याद कहाँ. रामकथा तो कितनों ने लिखी, तुलसी दैशी मर्याद कहाँ. नृसिंह बसे प्रत्येक खम्मन में, लेकिन काढन को भक्त प्रल्हाद कहाँ. ते आजही नृसिंहाचा अवतार पत्र बाहेर काढला भक्त प्रल्हाद की नाही. हिरण्यकशिपूला कुठं तोटा आहे? घर तिथं तो दिसेल ना, पण भक्ताला यावं लागतं. भक्तामुळे तो येत असतो, निमित्त घडत असतं. त्यामुळे सर्वांना अभिवादन करतो. भजन करा. विठ्ठला विठ्ठल. आजच्या अभंगातून देवाचं व्यापकपण सांगायचं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आढळला. कारण जेव्हा जेव्हा मी गेल्या वर्षी एक पोस्ट केली होती FB ला, त्याने सांगितलं मी शनी शिंगणापूर ऐकलं होतं, जिथे घराला दार नाहीत. पण आडोळा हे कुठे आहे बरं? कौतुक आहे महाराज. आडोळा लोकांना, माजरगावातल्या लोकांना माहित नाही. हे ते लवळून आलेत, यांना आडोळा माहित नाही. कौतुकाची घटना आहे. गंगा मसला इथपर्यंत लोकांना आडोळाच माहित नाही लोकांना. आणि तिथे एवढे मोठे कलाकार यायचे सगळे. फक्त रामजीच माहिती आहेत लोकांना. नाही, राम कळला की जग कळत असतं.
मग ते रामजीतला राम असो ना तर मग रामभाऊतला राम असो, इकडे राम पळा इकडे पांडुरंग कळावा. आता रामाने जगाला स्वीकारले, म्हणजे रामाला पूर्ण जगाने स्वीकारले. नंतर आता अबुधाबीला आता पहा, इथं सकाळचा नाश्ता सर्व मुस्लिम बंधुवांचा असतो, सर्वांनी स्वीकारच की. आता अबुधाबीला जे जगात सर्वात मोठं हिंदू मंदिर बांधलं ते सर्व सुलताननीच बांधलं की. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईनच्या दिवशी त्याचं उद्घाटन झालं ना. जगभरातले संपूर्ण लोक शून्य होऊन गेले. एखादं तत्व प्रिन्सिपल येते तो कोणाचा ॲक्सेप्ट करू शकतो वर्ष कोणत्या एखाद्या, जसं इंडियन फिलॉसॉफी जगाने ॲक्सेप्ट केलेली आहे, तसं वारकरी तत्वज्ञान जगाने मान्य केलेलं आहे. वारकऱ्यांचं तत्वज्ञान वारकरी सांगत नाही, हे दुर्दैव तसं. कारण वारकऱ्याचं तत्वज्ञान वारकऱ्यांनी समजूनच घेतलं नाही तर ते सांगावं तरी कसं. तसं कीर अधिक तन बरोबर कीर्तन, कीर्तनातला की हा दीर्घ असतो, तसं तिथे लिहिलं आहे. कीर्तनाचे शब्द, कीर्तन शब्द आहे ना, त्यातला की हा दीर्घ आहे. मला बरं वाटलं, कारण बहुतांश कीर्तनातला की दीर्घ लिहित नाहीत, कीर्तन करायचं माहित नाही तू. कारण कीर अधिक तन, कीर म्हणजे अज्ञान, दीर्घ ते कीर, कीर नाही म्हणायचं, कीर अज्ञान घनदाट. आणि तन शब्दाचा अर्थ शरीर, शरीराचं अज्ञान ज्या प्रक्रियेद्वारे जगाला समजून सांगितलं जातं त्याचं नाव आहे कीर्तन. विठाला विठा अधिक वचन, वचन म्हणजे बोलणे, प्र म्हणजे उपसर्ग आहे ना. ज्या वचनामध्ये आत्मा अनात्म उद्धाराचीच चर्चा केली जाते ते वचन प्रवचन ठरत असतं. त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहात. आता अभंग तुकोबाराच्या सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवला देवाचं व्यापकपणे सांगणारा, ज्या अर्थी आपण सर्वजण मोरेश्वरावरती विश्वास ठेवून घराला दार बसवलं नाही त्या अर्थी आपण देवाचं अस्तित्व मान्य करतो, हे सिद्ध झालं. आता यापेक्षा आणखी काय एक्सप्रेस केलं पाहिजे? मी तुम्ही पहिलेच मान्य केले, ज्या अर्थी आडूळमध्ये सर्वांनीच ते मान्यच केले. तुम्ही कुठेही कोणतंही कधी काही जरी काम केलं हे त्याला जर कळतं. आपण कधी बेळगावला गेलो तर जाताना कर्नाटकची बॉर्डर आली की आपल्या मोबाईलला मेसेज येतो, वेलकम टू कर्नाटका. खाली गेलो की वेलकम टू तेलंगणा, वेलकम टू आंध्रा किंवा वेलकम टू बॉम्बे असं येतं ना मेसेज. जिनं पाठवला त्याला आपण कळवलं नव्हतं की मी इकडे येलोय. जिनं पाठवलं ते 20-25 वर्षाचं पोर असतं, ते एका टावरच्या खाली बसतं 10 बाय 10च्या रूममध्ये. टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान युग आहे ना. आणि ते जगभरात तुम्ही कुठं प्रवास करता हे तिथे बसल्या जागी तुम्हाला कळवतं. काल परवा जन्माला 20 वर्षाचं पोरगं जर जगात तुम्हाला कुठं फिरता हे कळतं तर त्याला ज्यानं जन्माला घातलं त्याला हे तर कळत असेल आपण कुठं काय करतो. जिने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाती धरले सत्ता माते आपुरलिया. हो, इमम इवस्वते योगम 4था अध्याय. देवाचं जाणते पण एवढं सुंदर व्यक्त केलं ना. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेत द्विजानेम तो माधव प्रत्वानितीही. आता गीतेची मी अक्षरं मोजले कोरोनाच्या कालखंडात भाऊ, 23,065 गीतेची अक्षर आहेत. 23,065 ही संपूर्ण गीतेची अक्षर आहेत. पहिल्या अध्यायामध्ये 1504 गीतेचे अक्षर आहेत. मी प्रत्येक अध्यायाचे काउंट करून सांगेल, पण 23,065 लक्ष ठेवा करा. आणि 481 हलंत आहेत, ऑब्लिक 481 करा. हलंत मीन्स ज्या अक्षराचा पाय मोडलेला असतो, जसं म असो ना, शिवम पुर सत्यम शिवम सुंदर मधला म जो पाय मोडले असतो त्याला हलंत असं म्हणतात. असे 481 गीतेमध्ये हलंत आहेत. गीता हे अनुष्टुप छंदात मोडते. त्रिष्टुप छंदाचा 44 अक्षर श्लोक आहेत, अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षर. फक्त एकमेव श्लोक असा आहे 11व्या अध्यायाचा पहिला श्लोक, ज्याची अनुष्टुप छंदात मोडतो पण 33 अक्षर आहेत. हे फक्त स्मरण करून द्या करता देवाचं जाणते पण सांगत होतो. त्याला संपूर्ण का संतांच्या भाषेत बोलू म्हणताय, न सांगता न सांगता तू कळू येते अंतरा विश्व विश्वंभरा परिहार विश्व विश्वंभरा. न सांगता तू
वाजव बरं सर्वांनी, टाळी वाजव जा. आमच्या गुरुजी म्हणायचे कीर्तनात रंग भरणं वेगळं आणि कीर्तन होणं वेगळं. किती मोठा विद्वान माणूस आणला तर तो एकट्याच्या हातात नसतो. जोपर्यंत बसणारी माणसं रिप्लाय देत नाही तोपर्यंत वक्त्याचं काही खरं नसतं. तर वादक तयार आहेत, गायक तयार आहेत, सिस्टीम चांगली आहे, मी चांगलं बोलायलोय, तुम्ही थोडं प्रसन्न राहा. प्रसन्न होणं हुशार मारण्याची तुम्ही तुमचा चेहरा मला सांगायला हुशार आहे, फक्त प्रसन्न फ्रेश राहा फ्रेश. कधी कधी काही माणसं कारण नसताना चेहरा पाडून बसतात महाराज. हां चेहरा पाडून बसतात, त्यांना वाटतं ही एक बसण्याचं सोंग आहे. प्रसन्न राहा प्रसन्न, आपण जिवंत आहेत हे चेहरा सांगत असतो. एकदा फक्त महिला मंडळ टाळी वाजवा बरं. पुरुष मंडळी असं फ्रेश राहिलं पाहिजे ना. आज आपण जिवंत आहेत ना, फ्रेश राहिलं पाहिजे. हे जगातलं मोठं आश्चर्य आहे. मी कधी कधी सांगत असतो 7 मिरेकल ऑफ वर्ड असं गुगलला सर्च केलं की 7 आश्चर्य येतात. आता 8 झालेत. इंडोनेशियाचं हिंदू मंदिर 8वं इन्क्लूड केलं त्यामध्ये. पण जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आपण जिवंत आहेत. आपण जिवंत आहेत हे जगातलं मोठं आश्चर्य आहे. नाही तर लोक सहज म्हणतात काल आम्ही सोबत पिलो चहा. मोकळं हो ना, मी म्हणून मोकळं नाही तर मलाही बोलता येणार नाही. इतकं मला जास्त खाली येतात नाही. मला जिथपर्यंत ती क्वालिटी कळते तेपर्यंत. म्हणजे नाही कीर्तन घेतले मला काय परिणाम होतो. कौतुक मी कीर्तन देतोय, मी घेतो असं का माझ्या मस्तीत. मला ते सरांना पुणे जिल्हा मस्तपैकी दररोज एक कन्सेप्ट घ्यायचा. माइंडेड लोक स्प्रे मारून येतात, कबाळीत नाही कधी. तुम्ही म्हणले चांगले दिसत म्हणून, नाही तर कपडे बदलले असते यापेक्षा चांगले आणले सोबत. अरे मस्त काठ आणला नवीन, मस्त राहा तुम्ही फ्रेश राहा. तुम्ही तुमचं कशाला ताण घेऊन मारायला. गबाळ राहणं हे साधुत्वाचं लक्षण आहे का? अंतकरण शुद्ध असावं लागतं. ज्ञानोबांनी साधूची व्याख्या करताना केली, मी माझी आईची आठवण विसरे जायचे अंतःकरण पार्था तो संस्कार कसा नाही जाण निरंतर. जाणा शब्द पण निरंतर अशा व्याख्या महत्वाचा आहे. आयुष्यभर तो निरंतर साधू आहे, त्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचा 24 तास ज्याचे इंद्रिय जागृत आहेत. आपल्या जागृत कीर्तनात टाळी वाजवा म्हणावं लागतं. ही इंद्रिय जागृतीचं लक्षण आहे का? रात्री कधी झोपीत वाजवणार आपण. म्हणजे कीर्तन जर वाजवत नाही तर झोपीत टाळ्या कशा वाजवतो ना आपण. झोपेत आपण भरवतो भूत आलं म्हणून आपण जर नाही. असं कीर्तन बोलू आमच्या गुरुजीने सांगितले 4 ठाणची घटना आहे. साधूचं वैराग्य झोपीत जागा असतं. नेमकं संन्याशाचे आमच्या मंदिरामध्ये ते झोपलेलं आमच्या संस्थेचे एका पोराने त्यांच्या हातावर $5 ठेवला. आता साहजिकच कोणताही झोपीत माणसाचे हात असे असतात, असेच असतात कोणाचे झोपाचे, एवढं नॉर्मल असतात. ते ताट नसतं तर मोठंही नसते. ते नेमकं त्या साधूच्या हातावरती पैसा पडला, त्या साधूचा हात ऑटोमॅटिक पालथा पडला, जसा पालथा पडला आणि परत उलटा झाला. त्या ठेवणारा असं वाटलं झोपीत झालं असं. तिने परत $1 घेतला आणि परत हातावर ठेवला. तो परत हात हे कोणाचं सांगालो मी? साधूचा, आपला नाही. आपला मनाने इथं बंद झाला असता. भर झोपीत गाढ निद्रे अवस्थेत भर झोपीत बंद झाला असता. आणि इतका कौतुक नाही, तो मनानं वाकला असता, खिशात गेला असता. परत JCB सारखा परत असा कम दे ये घेऊ दे चल. आपल्या हात येते, आपले झोपी जागे इंद्रिय तर आपले काय. जसं सवय लागली की सवय, आता पाहिजे गाणे वाजवण्याची जसं सवय लागली की झोपीत राग रागीन डोक्यात येतात. एखादा श्लोक मुशपाठ करून आला की तो बडबड लागतो आहे की नाही. तसं साधनेचा ईश्वराच्या भक्तीचं जर वेळ लागलं ना तर मनुष्य सहजपणे जिथं तिथं त्याला दिसू लागलं. भगवत दर्शन घडू लागतं ना त्याला. मी देवाच्या संबंधाने बोलत गेलो, हे घडतं. असं घडतं कधी साधनेचा परिपाक घडतो. न सांगता तो महाकडू येते अंतर. सांगावं लागत नाही, ते भगवंताला कळतं. हे जर माहिती आहे मग तो वारकऱ्यांचा त्रासच घेऊ नये ना. जर भगवंत तुम्हाला कोणत्याच काळात उपाशी ठेवत नाही हे तुम्ही लोकांना समजून सांगताय, मग तुम्ही का चिंता करता? तुम्हाला कशाची कीर्तनाचे प्रवचन कधीची चिंता असावी? बिंदास रागी. जर तुम्ही श्लोक सांगितला याने अननिश्चिंतयन्तो माम यजना परिउपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् अप्राप्तिश्च प्राप्तियोगः प्राप्तिश्च परिपरमक्षमः. बरं तो सांगतो ना, जो होई मज अनन्य शरण तयाची निवारी मी जन्म मरण या लागे शरणंगता शरण्ये मीच ऐकू. एवढं चक्रात ना तू बोलला की तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हो आवडीने भावे हरी नाम घेती, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी
मला पण का वा मी झोपायचं नाही रात्रभर नाही तसं झोपायचं नाही मला रात्रभर गाडी चालवायची किती गोड प्रमाण दिलं हे जगातला मोठा आश्चर्य आहे अभिमन्यू महाराज आपल्या सर्वांना हे प्रमाण पाठ आहेत नाथांचे की जर आवडीनं प्रेमाने निश्चिम भक्तीनं जर त्याचं भजन केलं तर तो काहीच कमी पडू देत नाही हे माहिती तरी माणसं चिंता करत म्हणजे ज्याला अभंग पाठ आहे ते पण जे अर्थ सांगार ते पण जे ऐकायला ते पण नेमकं चाललंय फक्त रेग्युलर शेड्यूल म्हणजे काय ते म्हणतात सिलेबस पोर्शन कम्प्लीट करणे व दरवर्षी येतो म्हणून करायचं नाही कळलं असं नाही करता येणार आता मी आल्याबरोबर दिलीप महाराजांची कथा ऐकत होतो शिवरीचा प्रसंग चालू होता शिवरीचा प्रसंग झाला होता तर शिवरीकडे पण मला रामराज्य आठवलं रामकथेत एक वाक्य नेहमी सांगायचं रामराज्य तेच असतं जे अयोध्येतून निघतं आणि शिवरीच्या आश्रमात थांबतं भारतात राज्य रामराज्य कधी सुरू झालंय तुम्हाला कधी सुरू झालं ज्या दिवशी या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या त्याशीच इथलं रामराज्य सुरू झालं कंजाबाईनं कधी त्या परिसराचं नेतृत्व पाहिलं नव्हतं ती या देशाची सर्वोच्च पदावरती सांविधानिक पदे राष्ट्रपती भारताचं सर्वोच्च पद हे रामराज्यच असतं यापेक्षा काय असतं समानते सर्वांना सारखा न्याय मिळणे जसा संप्रदाय दिला जातो मी आलेले पाहत होतो भावना वेगळ्या असतात लक्ष्मणला बोरं आवडीनं खायची होती पण महाराज म्हणे लक्ष्मण बोरं खात नाही इकडचा आमचा लक्ष्मण फेकत होता मग मी पहा नाही कळलं अरे हसना मोकळं हो ना जरा एवढं काय ताण गेले मी पाहू लागलो त्यानं सांगितलं कारण त्यांना माझे रूल फॉलो करायचे दिलीप महाराज म्हणले पहा राम किती आवडीनं बोरं खातो राम आवडीनं खाऊ लागला मी पाहू लागलो आता लक्ष्मण वाटलं तेव्हाची शेपरी आता घासून पण आताची चांगली होती ना बरं पोरं आलेत ना समोर बस तेव्हा त्यांनाच आता आलेत ना समोर ते लक्ष्मणाला वाटलं रे आमच्या रामावर म्हणजे दोघी बहिणीत ना एकीला न्याय भेटायला मला काय नाही बरं लगेच महाराज म्हणायचे लक्ष्मणाने बोर फेकले बिचारी नावेन तापू लागली हो की नाही मी पाहू लागलो माझा चेहरे म्हणजे लय लवकर चेहरे ओळखतो की नाही म्हणजे भाव असतो ना अभिनय असतो आता येथे आपली चर्चा झाली कधी कधी माणसं स्वतःचा अभिनय विसरून जातात आम्ही तर मुलाखतीमध्ये विचारलं होतं तुमचा नेमका भाव कसा आहे त्यांना सांगितलं मी एवढे अभिनय केलाय कधी पोलीस कधी चोर कधी डॉक्टर कधी इंजिनियर कधी मुलगा कधी का किती अभिनय केलेत अभिनवजीनं आता नेमका कोण आहे हे माझ्यात लक्षात नाही माणूस आनंद सांगू का कधी कधी कीर्तनात जो व्यक्ती असतो तो तसा नसतोच पण ते कीर्तनातला अभिनय एवढा लोक अभिनय म्हणून बरं का मी लोक खाली अभिनय करतात कीर्तनामध्ये वास्तवता जे क्रिएट झालं ते बोलण्याची हिंमत सर्व करतात का इथं लोकांना परत तारखा मिळवायच्यात हां जे बोलता आलं ते बोलण्याची हिंमत करावी लागते काय करतात लोक जोडण्याकरता कोणत्या टोकऱ्या जावं लागतं अभिनयच होतो एक प्रकारचा त्या अभिनयाने परिणाम असा होतो रात्रीच्या टायमाला आपला मूळ स्वरूपच आठवत नाही इथं प्रति नसतो कोणी लवकरला प्रति होण्याचा काय छंद मला कळत नाही प्रति नसतो कोणी मी तुम्हाला सहज विचारतो फळांचा राजा बोला पटकन फळांचा राजा आंबा पण द्राक्षाला किंमत नाही का चिक्कू मोसंबी आहे की किंमत पक्ष्यांचा राजा म्हणून पोपटाला कोणी पाळत नाही का कोंबड्या पाळतात लोक पोपट काय म्हटली ज्याची त्याची स्वतंत्र किंमत आहे ना कशाला आज कम्पॅरिझन तुलना करता कशाला दुसऱ्याची तोच मी झालो पाहिजे हा कशा करता बरं जगात ज्याची तुम्ही तुलना करता त्याला विचारा त्याला नाही व्हायचं एक पोरगा माझ्या विषयाला आणि तो मला शितोळे मारत व्हायची मला शितोळे मारत व्हायचं मी त्याला म्हणलो मला दुसरा कोणतरी व्हायची नाही कळलं मला जे कोणी व्हायचं मी त्यांना जाऊन भेटलो त्यांना पण दुसरं कोणतरी व्हायचे त्यांना कोणतरी तिला इथं कोणाला कोणी स्वतः व्हायचं तर लोकांना दुसरंच व्हायचं काहीतरी दुसरं कोणीतरी व्हायचं पण आपण मूळ जे त्याच्याकडे कोणाचं म्हणजे श्लोक सर्वांना पाठ आहे श्लोकाधरी प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिबी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्याजी म्हणजे वेदांताचं शेवटचं सूत्र सांगितलं श्रीमंत शंकराचार्यांचं तुका म्हणे कैची कोठे जीवन राहा पण ईश्वराचं स्वरूप जाणून ईश्वर होण्याची कोणाचीही भावना नाही म्हणून तर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत अनंत प्रकारचे प्रयत्न करूनही मनुष्य बेचैनी कोणत्याच घटने सक्सेस नाही त्याला कारण त्याला वाटतं इथं गेले की तिथं गेले की तिथं गेले की इथं गेले की अरे मृत्यू लोक सुखाची कहाणी ऐकिले कमळाची श्रवणी कैची सुखनिधन इंगळाच्या ये वैभवात सुखम अल्पे सुखम असती याहीपेक्षा यही संस्पर्शाचा भोगा किती सुंदर पाचव्याध्यामध्ये ओढवून केले हे असो आगवी तर काय हे असो आगवी बोली सांगपा सर्पपणाची सावली ती शित्र होली किती मुशिकाशी जैसा आमिष कडू पांडवा मीनू नसीब तवचे बाबा तसा विषय संघा घवाने भ्रांत जाणे ज्ञानाची भाषा आहे खरंच कळत असं काय बोलणं आयुष्याचे आयुष्य खर्च घालावं लागतं आणखी सांगू का
एखादा कीर्तनकार घरी येणं हे आपलं भाग्य आहे. तो कीर्तनकार कळणं हे त्यापेक्षा मोठं भाग्य असतं. एखादा कीर्तन ठेवणं, कीर्तन कळणं, कीर्तन करणं फरक असतो. कीर्तनकाराला तोटा नाही, कीर्तनकाराला कीर्तन कळत नाही हा मोठा तोटा आहे. आणि जेव्हा जो विषय कळू लागतो तेव्हा माणसाचं बोलणं बंद होतं. माणसाला स्वतःला वाटू लागतं आपण काय लोकांना फसवलं की काय. वैद्य महाराज म्हणायचे, गुरुवारी वैद्य महाराज म्हणायचे, दिवसने व तत्कुर्यात येणं रात्रीम सुखम भवेत, पूर्ववैश्य तत्कुर्यात येणं वृद्धम सुखम भवेत. दिवसा एवढे स्वच्छ माऊली. तुमचा सिंध ऐकत होतो, पहिल्यांदा ऐकलं मी समोर बसून. अक्टूपर्यंत मस्त रिदम चालू होता, दन 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 सगळे. मनुष्य दिवसभर ज्याची साधना करतो ना साधना, अनेक घटना रात्री झोपेत या कधी कधी झोपताना झोपू देत नाही माणसाला. कीर्तन करून लोकांना किती काय बोललं तर मन सोक्षी देत नाही लोकांना झोपायला. तुकोबाराच्या शेवटच्या टोकाला बोलले, मी तेवढ्या टोकाला जाणार नाही, पण तुकोबाराची भाषा म्हणून सांगायला काय हरकत नाही. तुकोबा टोकाचं बोलले, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. मराठी सांगतो अर्थ पोरांनो. जसा पोराचा बाप कोण, जसा आई सांगू शकते. या पोराचा बाप कोण, जसं फक्त आईलाच माहिती असतो. बाप जग ओरडला तरी नो, शून्य, रिझल्ट, ऑब्जेक्शन यायचं नाही. तसं आपण राईट की रॉंग आपलं मन सांगत असतं. आपलं मन आपल्याला साक्षी देतं. म्हणून तर जपानमध्ये कोणत्याही गावात गेलात की त्या येशीवरती 3 स्टॅच्यू पुतळे लावण्याची पद्धत सुरू झाली जपानमध्ये. त्याच्यामध्ये 3 जापनीज भाषेमध्ये नावं असतात. मी ते मराठी सांगतो, स्टडी केला मी त्याचा म्हणून. त्याच्यामध्ये एक सुंदर चेहरा बसवतात, सुंदर चेहरा पुतळ्याचा, आणि त्याखाली असं नाव लिहितात, हा फक्त लोकाला दाखवण्याचा चेहरा, शो करण्याचा. दुसरा एक चेहरा बसवतात, त्याच्याखाली नाव असतं, हा अर्धा ब्लॅक आणि अर्धा चांगला आणि अर्धा वाईट असतो. हा आपल्या फक्त क्लोज फ्रेंडला चेहरा आपला माहिती असतो. आणि तिसरा एक चेहरा असतो, तो टोटल ब्लॅक असतो, आणि त्याखाली असं वाक्य असतं, हा चेहरा फक्त ओरिजिनल आहे आणि तो फक्त आपल्या एकट्याला माहिती असतो. आपला चेहरा आपल्याला माहिती असतो. जगाला काही बोला, आपण कोणत्या इंटेन्शने कोणाची कौतुक करून, कोणाची स्तुती करतो, कोणाच्या जवळ जातो, हे आपल्यापेक्षा जगात कोणाला माहिती असतं का? आपल्याशिवाय कोणा जगात कळतं? हे आपल्याशिवाय ज्याला कळतं त्याला देव म्हणतात. त्याचं उत्तर पहिले चरण. देव जाणता, 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 देव
चतुरा देव चतुरा देव चतुरा देव चतुरा देव चतुरा देव होता हातात टिफिन डबा घेतला आणि कंपनीत चालला होता. जाताना नेमका मंदिराच्या पुढे आला. ते मंदिराच्या पुढे आल्याबरोबर तोंडातली बिडी कडीन मागं धरली. टिफिनच्या हातात होता त्याच हातात बिडी धरली. देवाला एखादा नमस्कार केला, सलूट मारला, पुढे गेला, परत मागची बिडी काढी ओढले, निघून गेला. बाबा म्हणायचे दृष्टांत संपला. ज्या अर्थी मंदिराच्या पुढे आला की त्याने तोंडातली बिडी मागं धरली त्या अर्थी देवाला मानतो. घाबरला तो. मंदिराच्या पुढे बिडी ओढायची नसती, मंदिराच्या मागं ओढायची असते. म्हणजे त्याला वाटतं मंदिराच्या पुढे जर बिडी ओढली तर देवाला दिसते, मागची दिसत नाही. हे ज्याला मागचं आणि पुढच्याच देव अडकलाय, ज्याचे देव देवाला ठराविक ठिकाणी अडकलाय, तो कोणा त्याच्याकरता सांगता तू कुठेही कधी कोणतेही काही कर्म कर, तू जिथं ओढलं त्याला कळतं ना, म्हणून तर त्याला जाणता म्हणतात. देव जाणता त्याला कळतं, कुठेही कळतं. त्याला काय शेतात वाढीने करणार नाही. आमचे गुरुजी एक वाक्य सांगते, काशीला घडलेला प्रसंग. पोरांची परीक्षा येण्याकरता गुरुजीनं काय केलं, सर्वांना सफरचंद दिले. कारण त्यातला एक पोरगा नेमका सफरचंद उशिरायचा येतं तर गुरु परीक्षण असं ना गुरुजींचं. जाणतेपणाचं लक्षणच ही मुळामध्ये किती कोणाचे परीक्षण करतात. माझा विषय असा म्हणायला लागेल, आपोलिया सत्ता एकाएकी ईश्वराची प्रचंड मोठी सत्ता आहे. ऐकायचं का तुम्हाला? चाले शरीर कोणाचे सत्ते, चाले शरीर कोणाची मोकळी वाज आहे की नाही? गोड चाल म्हटली. चाले हे शरीर कोणाला किती दिवस उभा करायचं त्याच्या मनात आलं ना भाऊ. त्याच्या मनात आलं की तो दोन्ही पाय ठेवतो आणि खाली बसतो आणि कधी कधी पाय काढायला उभा करतो. द्वार दया का जब तू खोले, द्वार दया का जब तू खोले, पंचम स्वर में गूंगा बोले, पंचम स्वर में गूंगा बोले, अंधा लंगड़ा चाले, अंधा दे लंगड़ा चाले, चल कर पहुँचे काशी रे, हरि दर्शन की प्यास
संस्कृतमध्ये असे म्हणतात, मुकम करोती वाचालम पंगुम लंगेते ग्रीम कृपातम हम वंदे परमानंद माधम. असंच ना आबा? हा बस त्याचं उत्तर हे बस असं. आता परत तुम्हाला काय होतं विचारा, त्यापेक्षा जे आपल्याला पाठ आहे ते सांगून टाका. त्याचा अर्थ तर मला करणं गरजेचं होतं, यांना करणं गरजेचं होतं. त्याचा एकच अर्थ होतो, त्याची कृपा झाली की लंगडा मनुष्य पर्वत चढतो आणि मुकाम अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळखणे अक्षरांची. श्रीगुरूंची कृपा झाली तर त्याचं बोलणं वक्तृत्व अमृतासारखं गोड लागतं हृदयाला. ती एवढं हार्ट टचिंग होतं, एवढं हृदयाला स्पर्श करतं. पण श्रीगुरूंची कृपा असं की ना, भगवंताची कृपा झाल्याच्यानंतर काय का महाराज, कैशी दैवाची सोरी निंडीजी भुकिली आता हा नशिबीजी, तर ते चव घेऊन पाहिजे तर ते अमृत आहे. घडतं असं जीवनामध्ये. चला, मी आज कृष्ण झालो, मला काही ओव्या आठवल्या. कधी कधी मी एकटा प्रसन्न असतो माझाच मी, लोकांना काय परिणाम झाला मी पाहत नाही, पण मला काही 4 ओव्या श्लोक एखादा सिद्धांत डोक्यात क्रिएट झाला की मी भलता प्रसन्न असतो. त्याला पुत्रप्रेमाचा आनंद म्हणतात. कधी कधी आपल्याला खूप काही कळतं, ते कळतं ह्याच घटनेत आनंद जगावा लागतं. असं काही माणूस शेतकरी असतात पहा, त्यांनी एखादा प्रयोग केला शेतात आणि तो त्यांनी केल्या प्रयोग त्याला एकटा कळा का सक्सेस झाला, ते दिवसभर आनंदात असते. आणि बायको ते काय झालं काय कळणार, नवरा भरता खुशी. हो काय झालं सकाळी, काय नाही गे चक्कर मारणार. ती म्हणजे काहीतरी झालं हो, तुमचा चेहरा सांगायला सकाळी लई पडलेला होता. तो म्हणला तुला सांगण्यासारखं नाही, कारण सांगण्यासारखंच नाही ती. असं घडतं ना कधी कधी. आपण स्वतः पकवत होताना, तबला वाजवताना एखादा पीस असा हातातून निघून जातो, तो परत आपण ठरवतो तरी तसं उमटत नाही. म्हणजे नंतर जरी एखाद्या होऊन लोक म्हणले का अशी वाजवा, अरे त्याला सांगलं तिथे मलाच नाही कळलं कसं काय झालं, मीच रात्री परेशानी कसं काय झालं. कधी कधी एखाद्या माणसाचं चांगलंच कीर्तन होतं, कधी कधी नाही का म्हणून मी, मग ते टेन्शन मध्ये तू कसं का लोकांना आवडलं असेल, तर लोक लई शिवाय. मग ते म्हणतो नाही रे अभ्यास करायला मी हल्ली, आता लोकांचं काय असं पण हल्ली म्हणतो होतो मी याकरता बोलत. देवाचं व्यापक पण तिने गोड उत्तर दिलं. चला, माऊलींच्या 2-3 ओव्या सांगतो, मधलं भजन घेतो. टाळी वाजवायचा जोरात. ज्ञानोबांच्या ओव्यात, म्या बोधविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणोहरे जो जगाती चालिता, मियाच नेमिला साता काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणे ग ते पंडू सुद्धा सकळे जयांची. ज्ञानोबांची भाषा आहे. एक शेवटचं टोक सांगतो, शेवटचं टोक हा. यानंतर परत दृष्टांतच नाही, मृत्यू लोकात दृष्टांत नाही दुसऱ्या नंतर. गामा विश्याचे भूतानी धारिया मी महो जसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मक. या श्लोकाला न्याय देताना ज्ञानोबांनी एका ओवीत असा न्याय दिलाय की त्या ओवीनंतर जगात परत ईश्वराची सत्ता सांगावी लागत नाही. त्यानंतर जगात बरं का, बरं टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड मी 195 देशाचा स्टडी कराय. हो, मी जवळजवळ जगातल्या अनेक फिलॉसॉफर लोकांना वाचले. 2014 ते UPSC दिली, त्या टायमाला कोंडून घेऊन अभ्यास केला मी. पागर सर आजही करतो, मस्ती जगण्याचे तेच उत्तर आहे. जगभरातले लोक वाचतो मी आजही, नुसतं तुकोबा ज्ञान वाचतो, पण ते आज त्याच्या तुलनेत संप्रदायाच्या तत्वज्ञानाला कसे तत्वज्ञान वाचत राहतो मी जे वाचले सांगतो. मला वाटतं यानंतर ज्ञानोबाच्या दृष्टांताला शिह देईल असा मृत्यू लोकात दृष्टांत राहील. भारतातल्या कोणत्या राज्यात नाही, देशातल्या कोणत्या जगातल्या कोणत्या देशात. पहा किती गोड आहे. माझं वाक्य संपलं तुम्हाला पटेल. ज्ञानोबांनी ईश्वराची सत्ता सांगताना या श्लोकाखाली जी ओवी लिहिली का, ती जगातली सर्वात मोठी ओवी लिहिली. जगातली सर्वात मोठी. जसं भागवताचं वर्ण ज्ञानोबांनी एका ओवीत करून टाकलं. म्हणजे 18,000 श्लोक, 365 अध्याय, 12 स्कंद एका ओवी शांत केली. जे विषय जिनुनी जन्मले शुकाधिक दादुले ते विषयवाणीचा जे भाट यायचे. तर माझा विषयला मी पोरांना तर बोला, थोडं पोरांना बोला. मृत्यू लोकात पाणी किती टक्के? 71. चला मीच बोलतो पटकन. किती? 71. आणि जमीन 29%. ज्ञानोबाचं जागतिक उदाहरण बरं का. पृथ्वीतलावरती 71% पाणी आणि 29% जमीन आहे. मग ज्ञानोबाने दृष्टांत दिल्या 15 अध्याय. गामा विश्याच्या भूतानी बादलीवर जर पाणी घेतलं, दादा मामा बादलीवर पाणी घेतलं शिंदे पाटील, आणि त्याच्यामध्ये एवढा मातीचा ढेकळ सोडला, काय घडेल ताई? पाणी ढेकळ होऊन जाईल. कुठेही घडेल ना, कोणत्या देशात कोणत्या जाती कुठे हेच घडेल की बादलीभर पाण्यामध्ये एवढा मातीचा ढेकळ. अनिल महाराज विरघळतो. मग ज्ञानोबा म्हणतात जर बादलीभर पाण्यामध्ये एवढा मातीचा ढेकळ जर विरघळतो, त्या पृथ्वी तलावरती 71% पाणी आहे आणि 29%च पृथ्वी आहे आणि संपूर्ण मातीची. बरं 4,32,000 कलियुग, 8,67,000 द्वापारयुग, 12,96,000 त्रेतायुग, 17,28,000 कृतयुग. लाखो वर्ष होऊन गेले. हॉकिंग स्टीफन 55 वर्ष व्हीलचेअरवरती बसले, हो डोकं ठेवून. 80% बॉडी काम करत नव्हती. ब्लॅक होल कृष्णवरच्या संदर्भाने बोलले. काय नाव सांगितलं? हॉकिंग स्टीफन
पृथ्वीची उत्पत्ती म्हणजे अब्जावधी वर्ष झाली त्या पृथ्वीला, पण तरी आणखी पृथ्वीच्या समुद्राच्या पुढे येण्याची समुद्राची ताकद होत नाही. पृथ्वी विरघळत का नाही? विरघळायला पाहिजे ना ती. त्याचं उत्तर ज्ञानवाने त्या ओबीत दिले. आता ओबी आहे का? ज्ञानवरा म्हणतात, मी निघालो असे भूतळी म्हणून समुद्री महाजडी आणि पासूची ढेपुळी. पासूची म्हणजे मातीची, ढेपुळी म्हणजे पृथ्वी. ही पासूची ढेपुळी विरेची ना, म्हणजे या पृथ्वीचा कण मी विरघळू देत नाही. आता कोणती सत्ता सांगू या पुढं? आता तुम्ही सांगा कोणती शिल्लक आहे? साले शिरीचा विषय कधी संपला की? वृक्षाची पानं शिल्लकच नाही. पृथ्वीचा कण हे माझ्या सत्तेशिवाय विरघळत नाही. या पृथ्वीला किती दिवस कोणता कण ही पृथ्वी जर विरघळू देत नाही माझ्या सत्तेने, तर मग एकात्रिकेचा विषय शिल्लक राहतो कुठं? या पाण्याला हे अधिष्ठान माझे. आपुलिया सत्ता एकाएकी. मग एवढं चालणारा मनुष्य काय गावचा सरपंच आहे? तो का जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदार, मिनिस्टर, देशाचा पंतप्रधान आहे? असे कितीतरी पृथ्वीसारखे चक्र आकाश, नभोतारांगत, सूर्यमंडल. आता लोकांना कळायला लागलं की या सूर्याच्या भोवती पृथ्वीसारखे लाखो ग्रह फिरतात. आपल्या तर 9 ग्रहातले 2-3 ग्रह. आता आपण साऊथ पोलवरती गेलो, दक्षिण ध्रुवावरती, चंद्रयान 3. अशी कितीतरी सूर्य येते आकाशा मालिकेमध्ये, कितीतरी सूर्य, कितीतरी चंद्र आहेत. आणि संपूर्ण तो सामान्य का? उत्तर दुसऱ्या चरणात. देव चतुरा, देव चतुरा, देव चतुरा, चतुर, देव चतुरा, देव चतुरा, कुमार कुमार हरि हरि कुमार कुमार
एकदा जोरात वाजवा टाळ्या. अभंगाच्या दुसऱ्याच्या केदार महाराज गोड चाल म्हणजे देव चतुर, माणूस चतुर असावा लागतो. गाणं वाजवणं कीर्तन हे देखील चातुर्याचं लक्षण आहे. कोणत्या टायमाला काय वाजवलं, कोणत्या टायमाला काय गायलं, काय बोललं म्हणजे चातुर्य कळेल, हे चातुर्याची. हां, नाही तर उलट सुलट केल्या चातुर्य दिसत नाही लोकांना. चातुर्य हे खर्च करत नाही कधी कधी. चातुर्य सुंदर चालेल. थोडं बोलू का? देव चतुर आहे ना, आपण चॅप्टर आहे. देव चतुर आहे पण आपण चॅप्टर आहेत. आपण देवाला झटके आणतो. तो देव विचारात पडतो कधी कधी, हे पिल्लू आपण जन्माला घातला संघ, हा झटके देतो देवा. मी एकदा नाशिकला चाललो होतो कीर्तनाला. एक सर्वसाधारण 20-22 वर्षापूर्वीची घटना आहे. बसने ट्रॅव्हलिंग चालू होती. नेमकं पिढ्याचं घारगाव आहे पहा, आळेफाड्याच्या पुढे आल्यावर वैभव महाराज आहे का, पेढ्याचं घारगाव. तिथं दौलत रिफ्रेशमेंट नावाचं एक हॉटेल आहे. ते मधल्या काळात बंद जातात, परत सुरू जाते. आपण पाहिलं दौलत. तिथं मी एकदा तिथे बस थांबायच्या पूर्वी, बस थांबायच्या तिथं जवळजवळ सर्व ग्रंथ उपलब्ध होते. मला संभाजी नावाची कादंबरी तिथे मिळाली होती. बुद्धभूषण मला तिथे मिळाला होता ग्रंथ. मला थोडंसं खरी असं सवय. तर मी माझ्या जीवनात पाहिलेला सांगतो अभिमन्यू महाराज. एका वेटरसोबत एक माणूस भांडत होता. भजन म्हणा, गरम भजन. तुला गरम येत ना साहेब, हे गरम येत का म्हणा, गरमान. तो वेटर म्हणला तर यापेक्षा काय गेला भाऊ. आता ते वेटर कशी कधी वाटत कोण झाले असते, पण तिने असे काढले की चालली दिली. बरोबर ना, हा ना गरमान. ते वेटरचा संपला कार्यक्रम, पारा संपला. ते आत गेलो, विस्तू घेऊन आलं प्लेटमध्ये. रागाच्या भरात तिच्या पुढे मांडला. आता मी तो वाद होतील, मी पाहिलेली घटना. ते ज्याच्या पुढं मांडला त्याने खिशातली सिगरेट काढली, पेटवली, ओढून बाहेर गेलं. नाही कळत मला. डोक्याला हातला म्हटलं काय काय अवघडपणे होता. हे जर ब्रह्मदेवाने पाहिलं तर ते म्हणजे आपण जन्माला घातली. एवढं कसे बुद्धिवान असतात. म्हणजे त्याला राग आणला, त्यानं विस्तू आणला, त्याच्यावर तरी बिडी पेटवली. एक नाही, पुढे पुढे किती वाढलं सांगत बसत नाही. घडले ते घटना काय घटनेत. चातुर्य सांगत नाही. चातुर्य सर्वांच्या पाठात बरं का. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोची विठोबा. हा चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, हा धन्य तोची विठोबा. ते विसरायला नाही की तुमच्या गाण्या वाजवण्यात मग्न होईल लागली. गर्दी येत ना, चांगल्या कलाकारात ऐकायचं सवय लागली. वैभव महाराज, तुम्ही यांना एवढं चांगलं ऐकायचं, चांगलं गाण्याचं, चांगलं बोलायची सवय लावून ठेवली. तिला अवघड जात असं बरं. हो, कानाला जर चांगलं गाण्याचं चालायची सवय लागली ना, मग ते पचत नाही. माणसानंतर मग तयारीचेच लोक लागतात दिसायची. तुमचे कौतुक करावं लागेल या घटनेचं. काही माणसाचा स्वभाव असा असतो, आपणच लोकांना दिसलो पाहिजे. आपल्यापेक्षा स्पीडचा, आपल्यापेक्षा जाणारा, वाजवणारा, बोलणारा विद्वान लोक गावात आणायचे नाहीत, कारण ते मोठं आणले तर आपण झाकून जातो. असा काही लोकांचा स्वभाव असतो. पण जी माणसं आपल्यापेक्षा जगातले, महाराष्ट्रातले मोठे गुणवान जगाला दाखवतात, भगवंत त्यांचं कल्याण करत असतो. हां, दुसऱ्याला मोठं म्हणण्याकरता स्वतःच अंतकरण मोठं असावं लागतं. म्हणत नाही माणसं. कित्येक लोक झाकताना पाहिलीत आम्ही. त्यांना वाटतं ते नेले तर मग आपलं काय, आपलं अरे आपलं काय. उलट लोक म्हणते एवढी मोठी माणसं तुझ्याकडे, ते मला माहीत नव्हतं. ही उत्तमता असते, जाणणं नाही सर्वांना. चातुर्य सांगत नाही. नाथाची सिस्टीम होती ना आपल्याला पैठणची. 2007ला एक बातमी छापून होती ताई. 2007ला काय ती माहिती का. तिथे एक जणांनी नाटक भरलं होतं. नाटक 5 रुपयात हाल्या भूस खातो. 2007ला छापून होते की हाल्या भूस खातो. लोक म्हणजे 5 रुपयात हाल्या भूस खातो. इन आउट 5 रुपये लोक आज जायचे. ते जिनं भरलं होतं त्याने तिथं हाल्या बांधला होता आणि त्याच्यापुढे भूस टाकलं होतं आणि ते भूस खात होतं. लोक म्हणजे नाटक काय, तुम्हाला हाल्या भूस खातो. नाही कळलं मला या प्रश्न सांगता येत. लोक म्हणजे ते झालं बा आपण म्हणजे हे नाटक काय, तुम्हाला नाटकच आहे. हाल्या भूस खातो. लोक म्हणजे काय तोंडात मारला माणूस नाही. हसायची बाहेर जायची. बाहेरची माणसं म्हणायची आत काय, तो म्हणला हाल्या भूस खातो.
अहो ते म्हणले ते कळलं हो, पण नाटक आहे. ते म्हणले हाल्या भूस खातो. अरे तो मला मग नाटक आहे ते सांग ना. तो मला 5 रुपये दे आणि आज जा. माणसाचा स्वभाव आपले गेल्यापेक्षा शेजारचेच गेल्यात मजा असते. अशा अनेक लोकांनी अनेकाला भूस खाऊ घातली पाहिलं 5 रुपये आणि तेवढंच हे चतुर लोक आहेत महाराज. तर कल्याणची एक बातमी काढली होती 2010ला. महाराष्ट्रात माश्या जात्या, माश्या कुठं गेली की ताटापुढं माश्या. लोक कंटाळून गेली होती. त्या टायमाला कल्याणची बातमी छापून होती. कल्याण भिवंडी कल्याण बातमी छापून आली होती की तिथे एक जण पुड्या विकत होत्या. पुड्या 1 रुपयाला पुडी, 1 रुपयाला पुडी, 1 रुपयाला पुडी. माश्या गायब, माश्या गायब, माश्या गायब, 1 रुपयाला पुडी. लोकांनी 5-5, 10-10 पुड्या घेतल्या घरी गेली. बायकोला म्हणली वाळभर ताट. कशा तिने सांगितलं होतं जेवताना. हां इथं नाही सोडायची, घरी नाही, जेवतानाच सोडायची. बायकोला मला ताट वाढलं ताट, सोडली पुडी. त्या पुडीत फक्त एक वाक्य लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवा, डाव्या हाताने माश्या हाणा. बायको त्याच्याकडे पाहत होती, ते त्याच्याकडे, ते माझ्याकडे पाहत होतं आणि मी फक्त तुमच्याकडे पाहत होतो. कोणा सापडणार बरं, हे माणसं परत सापडत नाहीत. मी चॅप्टर पण सांगाल हो, लय चॅप्टर तशी मरणाची लोक, मरणाचे चॅप्टर आहेत. ईश्वराचं चातुर्य दळले कशामध्ये, जाणून अंतरवर्त तसे, हे देवाचं चातुर्य. तर तुमच्या माझ्या मनात कळतं काय काय भागवता गोड दृष्टांत. चला माझा वेळ संपला, पुढे बोलेल. तो चतुर आहे तसा जगताचा तो करताय, जगताचा भोगता नाही. याने काय म्हणले, आणि करणे तया हातू घडो तीही लोका घातू, पण तिने केला हे मातू बोलोची नाही. इतकं ज्ञानोबा स्पष्ट बोललीत. यस्य न हम करतो भावो बुद्धी यस्य न लिप्यते. ज्ञानोबा याचं वर्णन करताना म्हणले, त्या फिना तो पाहता जीवी जळ नदिशे बंडू सुता ना तरी अनिकची स्वप्निकता चेहिल्या नवजे, ना तरी स्वप्नीची अनिकता चेहिल्या नवजे. ज्ञानोबांची भाषा आहे. तो जगताचा भगवंतानेच तर क्रिएट केलंय सगळं, पण तो जगताचा भोगता ठरत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. देव निराळा चतुर शब्द चला आपण थोडंसं चातुर्य दाखव. नाही कळलं, कळल्यासारख्या टाळ्या वाजव की मोकळा झाला. हो देव चतुर, देव चतुर. मला म्हणायचं होतं पण 11 वाजली बरं. थांबतो. घेतलेली तारीख चुकवायची नाही, तसं वेळेच्या पुढे पुढे जायचं नाही. तिन्ही चरणाचा अर्थ डोळ्यापुढे ठेवला. सर्वांची क्षमा बघून 2 मिनिटं बोलू का, 2-3 मिनिटं. जरा अंतर सांगतो भगवंताचं आपल्या अंतकराचं चातुर्य सांगतो थोडंसं. टाळी वाजवायला
नाही हे विसरायचंच नाही. तुम्ही घरी जाताना पण एकमेकाला म्हणायचं वाजू टाळे हे म्हणणारच ते. कोण महाराज आणला होता काय ते काही वैभव महाराजांनी टाळ्याच वाजवून आले ते. अहो तुम्हाला फ्रेश करतो याकरता की तुमचे चेहरे प्रसन्न राहावे. आता काही माणसं टाळ्या वाजत जागी होईल. हां काय झालं म्हणते काय झालं लोक म्हणजे झोपलाच वाजू राहिले. देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे. तो विकार त्याचा कर्तेपणाचा संबंध आहे, भोगतेपणाचा नाही. म्हणून देव चतुर आहे. देवाचा चतुर्य दुसऱ्या चरणातलं उत्तरार्ध सांगतो आणि थांबतो. भाऊ जाणूनी अंतर वर्तत तसे. देव चतुर का त्याला आपल्या भावना अंतकरणात कळतं म्हणून. आता तुमच्या मनात काय चाललंय मला माहिती का. कोण कोण किती गोड गोड शिव्या दिली मला काय माहिती. मला कोण काय मला माहिती का तुमच्या मनात काय चाललंय. बरं तुम्हाला शेजारचे ते माहिती आहे का. कोणाच्याच मनातलं काय कळत नाही. देवाला सगळ्याच्या मनात कथ तिचं चातुर आहे. किती गोड दृष्टांत आहे भागवतामध्ये. जेव्हा चातुर्मासाची सांगता झाली त्या टायमाला कुंती मातेनं आपल्या पोरांना सांगितलं पांडवांना, अरे माझी इच्छा आहे एक सत्पुरुष आपल्या घरी जेवायला असावा. कृष्ण जर जेवायला असेल तर आनंद वाटेल. अधूनमधून साधूला जीव घालावं, दक्षिणा द्यावी, ग्रस्तीचं कर्तव्य असतं ते. सत्पात्री दान घडलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. मोठी माणसं जेवलीच पाहिजेत घरामध्ये. इच्छा अचानक झाली. त्याने सांगितलं मा थोडंसं अगोदर 2 दिवस म्हटले असते तर हे शक्य होतं. आपण हस्तिनापुरात राहतो, देव द्वारकेत राहतो, जवळ नाही गिरीनांडर मोटरसायकलवर, तसं शक्य नाही ना. बरं अर्जुनाचे घोडे वेगवान आहेत पण तरी 1 दिवस जायला लागेल, 1 दिवस यायला लागेल. आईचा चेहरा पडलेला पाहिला भीमाला बरं वाटलं नाही. भीमाने सांगितलं आई काळजी करून कमी आणतो देवाला. आता अर्जुनाचे घोडे पळत भीमा कसं काय आणणार. आईला शंका पडली. आता म्हणलायच बिचारा झोपा म्हणला. किती वाजता आणायचं आहे. आईने सांगितलं उद्या 12 वाजेपर्यंत असावा, माध्यान्हाच्या समय भोजन समय असावा. ते काय झोपा. सगळे झोपले. सकाळी सगळे उठले. भीम झोपलेला होता. आई म्हणजे भीमा अरे दिव आणायचं ना. तुम्हाला आई किती वाजता आणायचं. 12 वाजता. झोपा म्हणला. आणि किती टाईम म्हणजे का जवळून आणायचं का ते काय आडूळ मध्ये राहतोय. गेले ना आणले. भीमाने सांगितलं आई काळजी करू नको. 12 वाजले ना, काट्यावरती काटा चढला. 12 वाजले. माध्यान्हाची वेळ झाली की माझ्यासह देवाच्या जेवणाचं ताट तयार कर. हातामध्ये तुपाची वाटे घे, देवाला घेऊन येतो. 12 वाजले. पात्र वाढल्या गेली. कुंती मातेने आवाज दिला हातामध्ये तुपाची वाटे. भीमा अरे देव. हातामध्ये गदा घेतली भीमाने. प्रसिद्ध होता गदेमध्ये तो. गरगर 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 फिरलो उंच फेकली. काही मांडी घालून बसला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासु. कृष्ण 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 भजन करत होता. सर्व दिशाने गदा भीमाच्या डोक्यात पडणं की देवाने सगुण रूप धारण केलं. भीमाला पहिल्या विचारलं भीमा काय हा आता ताईपणाचा. एखादा फोन करायचा. एक तर पहिलेच भक्त कमी नमुन्यावर मेला असतास. ते सामान्य गदा होती का. भीती नाही वाटली. पहिला देवाने प्रश्न विचारला, भीमाने उत्तर दिलं. नंतर भीमाने प्रश्न विचारला, देवाने उत्तर दिलं. मी थांबतो. पहिला देवाचा प्रश्न. भीमा वरून आलेले गदा म्हणजे तुझा मृत्यू. भीती नाही वाटली. भीमाने फार गोड उत्तर दिलं. देवा बापाला एकुलता एक पोर असावं. ते जसं पायाला धरताना माझं बाळ्या सोडू का सोडू सोडू ते असं खुद 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 हसतं ना. त्याला जर बापाने विचारायला सोडलं असतं मरशील ना. ते सांगतं पप्पा माझ्याकरता तुम्ही विजेच उडी माराल पण मला सोडणार नाही म्हणता असतं. आत्मविश्वास आहे बापावर. तसं माझा पूर्ण विश्वास आहे देवा. वरून आलेले गदा तू तुझ्या डोक्यात पडू दिसली असतीस पण माझ्या डोक्यात पडूची दिसती म्हणून तेवढा प्रसन्न हसत होतो. काय विश्वास असेल देवाचा देवावरती भगवंत भीमाचा. आता भीमाचा प्रश्न आहे देवा आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. माझ्या गदा डोक्यात पडते हस्तिनापुरात हे मी तर तुला सांगितलं नाही. तू तो द्वारकेत राहतो. तू कसा आलास. तेव्हा देवाने उत्तर दिलं माझ्या भक्ताच्या अंतकरणात कुठं काय भाव तयार झाला हे मला कळतं. मी तसा वागतो म्हणून तो लोक मला चतुर म्हणतात. देव चतुर जाणोनी अंतर्वर्त तसे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली.